त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवला, बोल म्हणले. बोल म्हटल्यावर ते बोलू लागलं. आणि बोलून सुद्धा तो रेडा मेला नाही. जर वेद वचन रेड्याच्या मुखातून बाहेर पडणं हे जर पाप असतं तर ते तोंडातून प्रगट झालं मेला असता. मेला नाही. याचा अर्थ कळला का? त्याच्या मुखातून वधवून ज्ञानेश्वर महाराजांनी हे सिद्ध करून दाखवलं की वेद वाक्य बोलण्याचा रेड्याला सुद्धा अधिकार आहे, तर माणसाला आहे का नाही याच्याबद्दल पुन्हा चर्चा करण्याचं कारण. नमो माय भाषा. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. नमो शतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरतूर्या लालनली. नमो सुभाव भजन भाजना भवेत बकुंभ भंजना विश्वोत भव भुवना. श्री गुरुराया तमचानुग्रह गणेशु जय दे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकायाती. जी दैविकी उदार वाचा जै उद्देशु दे नाभिकाराचा. तव नवरस सुधाब्दीचा ठावला भे. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकियाती अंगीकारी. तो वाचस्पतेसी करी प्रबंध होडा. हात ठवा दयावरी झळके की हा पद्म कुरुमाथा पारुखे. तो जीवची परितुके महेशेशी. एवढे जे महिमेचे करणे ते वाचावळे वाणमी कवणे. काय सूर्याचंगा उठणे लावित तसे केवता कल्पतरुवनी फुलवरा. कायसेनी पाहुणे रुक्षरसागरा. कवणे वासी कापुरा सुवासुदेव. चंदना ते कायसे निचर्चावे. अमृता ते केवते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन. तैशी स्तुतीची ही बोलणी. उगयाची माथा ठेविजे चरणी हेची भले. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि गजाननाचं वर्णन करत असताना हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश असं आहे. ही वेदाची मूर्ती आहे. तेव्हा भाग असा आहे की आपल्या भारतामध्ये वेदाला अतिशय महत्त्व आहे. वैदिक वाङ्मय हे आद्य वाङ्मय असं मानलं जातं. ते देवाचे निश्वासित आहेत. भगवंताच्या श्वासापासून ते प्रगट झाले असं लिखाण आहे. पण त्याच्यातली एक गंमत अशी आहे, तीच आपल्याला आज सांगतो थोडीशी. प्रत्येक कोणचंही चांगलं असू दे, वाईट असू दे, खरं असू दे, खोटं असू दे, त्याच्या दोन बाजू असतात. बरं का? त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. तेव्हा वेद शब्दाचा अर्थ वेद वेद्य जाणीव. वेद वेद्य जाणीव. बरं का? अध्यात्मातली जाणीव प्रगट होणं, ते ज्ञान प्रगट होणं. मग त्या वेदामध्ये उपनिषद आली, पुराण आली.
हे सगळे विविध भाग त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आलं, म्हणजे हे एक त्याच्यातला अंग आहे. पण गंमत कशी आहे, इथे दोन मतं असण्याचं कारण काय? आता वेद हे पौरुषीय का अपौरुषीय? अर्थ सांगतो मी तुम्हाला, नुसतं शब्द बोलून पुढे जाणार नाही आणि तसा गेलोय नाही. एक एक शब्द आपला 2-2, 3-3 दिवस चालू आहे, याच्यावरून आपल्याला कळेल की वेद हे पौरुषीय का अपौरुषीय. म्हणजे काय? अपौरुषीय म्हणजे या वेदाला तसा कोणी करता नाही, प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून ते प्रगट झाले. अपौरुषीय. कोणी याला केलं नाही, याचा करता कोणी नाही, हे निर्माण झाले भगवंताच्या श्वासात. भगवंताने सुद्धा अर्जुनाला मोठं कौतुकाने म्हटलं, भागवतामध्ये सुद्धा आहे, हो का वेदाचे म्हणणे निश्वासित, जो मी स्वमुखे बोलिलो येथ, ते तू अयुक्त म्हणतोसी. काही वेळेला मतमतांतर होतं, तेव्हा भगवान म्हणाले, अरे तू वेदामध्ये बोललाय असं सांगतोस, पण मी स्वतः बोलतोय ना. हो का वेदाचे म्हणणे निश्वासित, जो मी स्वमुखे बोलिलो येथ, ते तू अयुक्त म्हणतोस. निरोप पाठवला ते खरं मानतोस, आणि मी तोंडाने सांगतोय ते खोटं मानतोस. हा भाग आहे. तेव्हा वेदाच्या ज्या ऋचा आहेत, त्या प्रत्येक ऋचांच्या खाली ऋषींचं नाव लिहिलेलं आहे की ही ऋषी या ऋषीने प्रगट केली, निर्माण केली. मग काहींचं म्हणणं असं, प्रत्येक ऋचांच्या खाली जर ऋषीचं नाव आहे तर हा अपौरुषीय कसा? हा वादाचा मुद्दा नाही का? पौरुषीय म्हणा, कारण त्याच्या खाली नाव आहे, नाव आहे तर पौरुषीय म्हणा. हे म्हणाले तसं नाही, अपौरुषीय. त्याच्यात दोन बाजू आहेत. काही वेदाला महत्व देणारे आहेत, काही वेदाला दुय्यम स्थान देणारे आहेत. आपण फक्त आहे ते सांगणारे आहोत. आपल्याकडे महत्व त्यांना आहे ज्यांनी सर्वसामान्य माणसाला जवळ केलं त्याला. ज्ञानेश्वर महाराजांची लोकप्रियता का? ज्ञानेश्वर महाराजांचे गुणगान सगळे का गातात? ही एक मोठी सामाजिक क्रांती त्या काळामध्ये मौलीने उभी केली. तेव्हा पौरुषीय का पौरुषीय? तेव्हा जे पौरुषीय म्हणणारे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक ऋचांच्या खाली ऋषीचं जर नाव आहे तर त्याला अपौरुषीय म्हणता येत नाही, पौरुषीय म्हणता येतात. आता दुसरी बाजू सांगतो. अपौरुषीय का? त्या ऋषींना जर विचारलं हे तुम्ही केलं का, त्यांचं नाव असून सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही केलं नाही, आम्हाला स्फुरलं. माझं बोलणं कळलं का? काय आम्हाला स्फुरलं? काय आहे, काय प्रगट होणार आहे हे आम्हाला माहिती नाही. सहज स्वभावता प्रगट झालं, स्फुरलं, आणि सहज स्वभावता स्फुरलं म्हणून ते पौरुषीय नाही आहे तर ते अपौरुषीय आहे. माझं बोलणं कळलं का आपल्याला? हो. काही काही वेळेला आपल्या मनामध्ये जी कल्पना नसेल, जी विचार नसेल, तो एकदम सुचतो, एकदम सुचवतो. म्हणजे तो तुमचा नाही, त्या वेळेला तुम्हाला कोणीतरी सुचवणारा आहे. फक्त एक घडलं, जरी माईक मधून माझं वाक्य शेवटच्या माणसाला पोचतंय तरी त्याचा याच्याशी काही संबंध नाही. पोचणं हे काम आहे, पण आवाज त्याचा नाही. काय करताय आता?
कळलं का? हां, तसं ऋषींच्या मुखातून प्रगट झालं, पण जे प्रगट झालं ते त्यांचं ज्ञान नसून भगवंतानी त्यांना स्फुरण दिलं, म्हणून वेद हे अपौरुषीय आहेत. अशा दोन बाजू ह्याच्यामध्ये आहेत. तेव्हा आता पुढे मला असं वाटलं की त्यांना स्फुरलं म्हणून वेद अपौरुषीय, मग ज्ञानेश्वरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना स्फुरली, ती अपौरुषीय आहे. ती अपौरुषीय असून या वेदाचं इतकं महत्व आहे की त्या वेदांचा अधिकार ठराविक लोकांना आहे, आणि हा ज्ञानेश्वरी रूपी प्राकृत भाषेतला वेद सर्वसामान्य माणसाकरता उपलब्ध आहे. म्हणून सर्व वेदापेक्षा श्रेष्ठ वेद म्हणजे आमची ज्ञानेश्वरी. हे वैशिष्ट्य लक्षात घ्या. काय म्हटलं मी? कशा करता सांगितलं? स्फुरलं. काय? तुम्ही बोलविली आम्ही बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. तुम्ही बोलवलं, मी नाही. बघा, हे जसं इथे आहे तसं भागवताची माझ्या मुखातून तुम्ही अनेक वेळा ओवी ऐकली असेल. मी न करी त्याची कथा, परी तोच होय मुखी वक्ता. ऐसेनी बलात्कारे बोलविता, काय मी आता करावे. जरा थोडंसं हे नुसतं सांगून जमणार नाही, तुम्हाला कळेल. म्हणजे मी आता दृष्टांत दिला म्हणजे कळेल. घरामध्ये दोन भाऊ असतात, सासू असतात, सुना असतात, बरं का. जो मुलगा म्हणत असतो शेवटपर्यंत बाबा तुम्हाला आई सोडून जाणार नाही, तुमचा प्राण माझ्या पाठीवर, आणि एक दिवस ते पिल्लू सोडतं, आम्हाला काही एकत्र राहायचं नाही. मग बाप म्हणतो बोलविता धणी. आता हे वर माहिती त्यातलं बघा. काय म्हणतो? आमचा मुलगा असा जो म्हणत होता की बाबा शेवटपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, आणि आज लगेच लग्न होऊन अजून वर्ष झालं नाही तर बोलविता धनीन वेगळीची. धनी नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणजे हे बोलणं त्याचं नाही. आता हे एवढं कळलं ना, आता पुढचं कळेल बघा. मला पक्क माहिती आहे तुम्हाला कसं सांगा, म्हणजे पुढचा आता कळण्याचा प्रश्नच नाही, बरं का. हो, म्हणजे शेवटी काय होतं, यांचा मुलगा तेवढा चांगला आणि ती बाहेरून आलेली. तसं नाथ इथे म्हणतायत, मी नकरी त्याची कथा, परी तोची होय मुखी वक्ता. ऐसेनी बलात्कारे बोलविता, काय अपौरुषीय. भागवत सुद्धा जरी नाथानी लिहिलं तरी ते म्हणत नाहीत मी लिहिलं, मला भगवंतानी सुचवलं, स्फुरलं. हे वर्म आहे, हे नीट लक्षात घ्या. आणि अजून एक मोठा फरक सांगतो. मागचे वेद जे आहेत त्यांचा अधिकार सर्वांना नाही, पण या मराठी भाषेमध्ये जे वेद निर्माण झाले त्याचा अधिकार मात्र यच्चावत जीव मात्राला झाला. हेच या वेदांचं वैशिष्ट्य आहे, आणि तो मराठी भाषेत आहे, म्हणून मला तर अतिशय आनंद आहे. हे वैशिष्ट्य लक्षात घ्या इथलं, बरं का. अजून सांगू का? तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीला सुद्धा असं म्हटलंय, तुका पंचम तो वेद. पण वेद जरी म्हटलं तरी या चारीपेक्षा हे वेद श्रेष्ठ आहेत. का? सकळ अशी येथे आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बरं का. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले, वेद अत्यंत कृपण झाला. ही भागवतातली उभी आहे. ज्ञानेश्वरीतली उभी सांगतो, वेदू संपन्न असे ठाई, पण कृपण ऐसा आण नाही, जे काणी लागला तिन्ही वर्णाच्या. वेद श्रीमंत आहे, वेद संपन्न आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण कृपण आहे. पुढचं सांगतात, काय केलं? स्त्री शूद्रासी अबोला, अद्यापि धरोने ठेला.
स्त्री शूद्रांच्या करता अबोला धरून ठेवला, म्हणून तो गीतेत आला. आणि गीतेत आला तरी कळला नाही, पण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अगदी झोपडीपासून महालापर्यंत घराघरामध्ये जाऊन पोचला. हेच या वेदाचं कौतुक आहे. म्हणून पौरुषीय का अपौरुषीय या वादात काही मला पडायचं नाही, ज्याला जसं वाटेल. कारण हे काही अपौरुषीय पौरुषीय अलीकडच्या विद्वानांचं मत नाही आहे. हे जुने जे वेदांती आहेत त्यांचे वाद होते. कुणी मानलं कुणी मानलं नाही, आपल्याला त्या वादात काही पडायचं नाही. आपल्याला आपल्या पुढे जो वेद आहे त्या वेदाचा अधिकार कुळ जाती वर्ण आघवेचे अप्रमाण हे या वेदवाक्य आहे. आणि लक्षात ठेवा, त्या वेदाचे निश्वासित जसं भगवान आहे तसं इथलं वैशिष्ट्य सांगतो. इथले भगवान आहेत. कोण? ज्ञानेश्वर महाराज, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. तेव्हा त्यांच्या मुखातून हे वेदवचन बाहेर पडलं. पण असं कुळ जाती वर्ण अघवेची अप्रमाण. तू कोणत्या कुळामध्ये जन्माला आलास, तू कुठे जन्माला आलास याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आहे. फक्त वर्म इथे आहे. वर्म सांगतो काय, जन्माला येऊन तू काय करतोस हे महत्वाचं आहे, कुठे जन्माला आलास हे महत्वाचं नाही आहे. उगीच एक लक्षात ठेवा, श्रेष्ठ कुळामध्ये जन्म आला म्हणून जर आपली तडफदारी करायची असेल तर एकच सांगतो, कुणी कुठे जन्माला यावं हे कुणाच्याच हातात नाही. तुमच्याही नाही माझ्याही नाही. मग जन्मावर निंदे ठरवायचं कारण काय? निंदे ठरवायचं कारण काय? कुठे कुणाला माहिती आहे की श्रेष्ठ कुळात जन्म यावा का खालच्या कुळात जन्म यावा? आला तिथे आला. मग जी गोष्ट त्याच्या हातात नाही त्याच्यावरून त्याला कमी किंवा श्रेष्ठ ठरवणं हे अयोग्यच आहे. आणि हे माऊलींना कळलं, नाथांना कळलं. आणि त्या ज्ञानाचा अधिकार याच्यावत जीवमात्राला देऊन टाकला. ज्ञानेश्वर महाराजांनी जी केलेली क्रांती, त्या क्रांतीचं कौतुक सांगतो. म्हणजे हे वेद शब्दाला धरूनच चाललंय. जेव्हा पैठणला गेले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यातलं वर्म सांगतो, रेडा बोलवला, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रेडा बोलवला म्हणजे काय केलं? काय केलं? त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवला, बोल म्हणले. बोल म्हटल्यावर ते बोलू लागलं. आणि बोलून सुद्धा तो रेडा मेला नाही. जर वेद वचन रेड्याच्या मुखातून बाहेर पडणं हे जर पाप असतं तर ते तोंडातून प्रगट झालं, मेला असता. मेला नाही. याचा अर्थ कळला का? त्याच्या मुखातून वधवून ज्ञानेश्वर महाराजांनी हे सिद्ध करून दाखवलं की वेद वाक्य बोलण्याचा रेड्याला सुद्धा अधिकार आहे, तर माणसाला आहे का नाही याच्याबद्दल पुन्हा चर्चा करण्याचं कारण कलास. याच्याबद्दल जास्ती बोलायची काही आवश्यकता मला वाटत नाही. कुणाला अधिकार आहे? कुठून सुरुवात केली? आणि काय भाग्य आहे त्या रेड्याचं? त्याच्या पाठीहून हात फिरला. हो, त्या विद्वानांनी म्हणाले काय गंमत आहे, अहो बघा त्याचं नाव तुमचं नाव एकच. सर्व ठिकाणी जर परब्रह्म आहे तर त्याच्या पाठीवर मारलेला असूड तुमच्या पाठीवर म्हणले उठला. तरी कुठे खरं वाटतंय? काय म्हणाले विद्वान माहिती आहे का? यांना काहीतरी बंगाली विद्या येते. असंच असतं. एखादी बाई आपल्यापेक्षा जास्ती गोरी असली आणि तिने काही जरी मेकअप केला नाही तर सावळी म्हणते रोज मेकअप करून येते. पर्याय नाही. त्याला करतं काय? आपल्या जवळ तर नाही. 10 वेळा जाऊन बघितलं, काही फरक पडला नाही, मग तिची निंदा करण्यापेक्षा दुसरं आमच्या हातात काय आहे? माझं बोलणं नीट लक्षात घ्या. तसं रेडा, आणि त्या रेड्याला काय पद दिलं माहिती आहे का? आळे फाट्याला जा कधी गेलात तर त्या रस्त्याने. आळे फाट्याला या रेड्याची समाधी आहे. केवढं मोठं भाग्य आहे. बरोबर नेला त्याला. मग ते म्हणले चल.
आणि काय भाग्य आहे, मला फार मोठं कौतुक वाटतं. माझी जी ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी आहे ना, त्यात चित्र आहे बघा, की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतायत, पुढे निवृत्तीनाथ बसलेत, पण असा मागच्या बाजूला रेडाही बसलाय. त्या रेड्यानी अख्खी ज्ञानेश्वरी ऐकली. हे ऐकलंय त्या रेड्यानी, ओम नमो जी आद्या. असे अनेक रेड्यांचा उद्धार झाला, त्यापैकी एक रेडा तुमच्या समोर बसलाय आहे, ते आपलं सांगितलं. अनेक रेड्यांचा उद्धार झाला, त्याच्यात हा एक महाराष्ट्रात निर्माण झालेला रेडा आहे म्हणून बोलतोय, नाहीतर कशाला बोलतो बाबा. बर का, नीट लक्षात घ्या. पण तसा एरा गाबाळ्याचा रेडा नाही, रेडा आहे तो ज्ञानोबारायचा आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, सगळ्या घोड्यांचं दर्शन घेत नाहीत, माऊलीच्या घोड्याचं घेतात. काय सगळ्या घोड्यांचं दर्शन, हो तसं मी भाग्यवान समजतो बरं का. आम्ही सामान्य माणसं, पण अहो एवढा मोठा लाखोचा समाज आज माऊलीच्या पालखी बरोबर आहे बरं का. सगळा बहुजन समाज जवळजवळ 95% वर, ब्राह्मणापासून अतिशूद्रापर्यंत, चांगल्यापासून वाईटापर्यंत, दान करणारापासून खिसे कापूपर्यंत. काय म्हटलं मी, हे सगळे एवढे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर असतात. हो, काही काही खिसे कापू म्हणतात, वर्षाचा धंदा पालखी बरोबर होतो. मी अतिशोक्ती बिलकुल सांगत नाही, काही सांगायची गरज नाही, खरंच आहे ना. काय मग तोही म्हणतो माऊलीची माझ्यावर कृपा आहे हो. मी मग माऊलीला प्रश्न विचारला, म्हटलं महाराज हे काय भानगड आहे, ते चोर तुमच्या नावाने. अरे तुला म्हणले, तुला एवढं का तुझ्या पोटात दुखतंय म्हणले, ज्याचा कापला त्याच्याकडे बॅगेत 2000 पडले होते, त्यात 10 रुपये गेले म्हणून कुठे बिघडलं. विनोदाचा भाग सोडून द्या, पण वर्म सांगतो, माऊली म्हटल्यानंतर सगळ्यांचीच ती माऊली आहे ना. जे जे देके भूत ते ते मानिजे भगवंत, हा जर माऊलींचा सिद्धांत आहे, तर त्यांना माझी खात्री आहे की चोराच्या ठिकाणी सुद्धा त्यांना देवतेच असला पाहिजे. हा वादच प्रश्न नाही, कशाला चर्चा करता बरं का. आणि तुमचा देव तरी काय, ज्यांनी गीता सांगितली ती, जन्माला कुठे आला, म्हणजे जिथे चोर जाऊन बसतात तिथे. गोकुळात राहून काय केलं, म्हणजे तुम्ही जर विचार केला, हे आश्चर्य आहे सगळं. हा, म्हणून तसं काही विचार करायचं काही कारण नाही आहे. नीट लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात, जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, मग ते ते मानिजे भगवंत म्हटल्यानंतर त्यांना चोराच्या ठिकाणी सुद्धा हो देव दिसतच होता. ही सगळी संत मंडळी आमची अलौकिक आहेत, सगळे फार मजेशीर आहेत बरं का. एखादा दिसला चोरी करतोय, अरे बाबा हा बाबा. चला एक गोष्ट आठवली मला, सांगू का. नमो माय भा